ओम शांती. 12 मार्च 1982. बापदादांनी या मुरलीमध्ये चैतन्य फुलांचे वर्णन केले आहे. या मुरलीचं नाव आहे चैतन्य फुलांमध्ये रंग, रूप आणि सुगंधाचा आधार. आज बागवान बाप चैतन्य बगीच्यात वेगवेगळ्या प्रकारचे फुलं पाहत आहेत. असा रुहानी बगीचा बापदादांना कल्पमध्ये एकच वेळा मिळतो. असा रुहानी बगीचा, रुहानी सुगंधित फुलांची रौनक आणखी कधीच पाहायला मिळणार नाही. बापदादा विचारतात, हा हिरेतुल्य बगीचा अशा चैतन्य ईश्वरीय बगीच्याचा मी रुहानी फूल आहे असा नशा आहे का? जसे बापदादा प्रत्येक फुलाचा रंग, रूप आणि सुगंध तिन्ही पाहतात, तसेच स्वतःचा रंग, रूप आणि सुगंध जाणता का? रंगाचा आधार आहे ज्ञानाचा विषय. जितके जितके ज्ञान स्वरूप बनाल तितका रंग आकर्षित करणारा असेल. जसे स्थूलमध्येही काही फुलं दुरूनच आकर्षित करतात. पाहता क्षणीच तोंडून निघते, खूप सुंदर फूल आहे आणि पाहतच राहावं असं वाटते. असेच ज्ञानाच्या रंगात रंगलेले फुलं हे पण खूप सुंदर वाटतील. अशाच प्रकारे रूप आणि सुगंधाचा आधार आहे बाबांची आठवण आणि दिव्य गुणमूर्त. फक्त रंग असला आणि रूप नसेल तर आकर्षित होणार नाही, आणि रंगरूप असेल पण सुगंध नसेल तरीही आकर्षित होणार नाही. फक्त रंगरूपावाले फुलं सजावटीच्या साठी उपयोगात येतात, पण ज्या फुलांना सुगंध असेल ते लोक आपल्या जवळ ठेवतात. सुगंधित फुलं सेवा स्वरूप आहेत. कुठेही असले तरी सेवा होत राहते. रुहानी वायुमंडल बनत राहते. फक्त ज्ञान ऐकले, योग लावण्याचे अभ्यासी बनले, पण ज्ञान स्वरूप म्हणजे योगी जीवन व्यवहारात दिसत नसेल तर सजावटीसाठी म्हणजेच प्रजा बनाल. अल्लाहच्या बागेतील फुलं तर बनले, पण कोणते ही चेकिंग करायची आहे. बगीचा एकच आहे, माळी पण एकच आहे, पण फुलं वेगळी वेगळी आहेत. आज बापदादा मुलांना बागेत भेटायला आले आहेत. सगळ्यांच्याच मनात रूहान करण्याचा संकल्प राहतो. बापदादांना तर देश विदेश दोन्हीकडील मुलं लाडकी आहेत. मधुबनमध्ये तुम्ही येतात मायाजीत स्थितीचा अनुभव करायला.
मधुबनमध्ये विशेष आपली कमाई जमा करायला तुम्ही येता. बापदादा म्हणतात, मधुबनमध्ये येऊन प्रेम मिळाले, शांती मिळाली, शक्ती मिळाली, सगळं मिळालं. ज्याला काही प्राप्ती होते तो सेवेशिवाय राहू शकत नाही. बापदादा मुलांची हिम्मत, उमंग, उत्साह पाहून खुश होतात. ज्यांची स्थिती चांगली आहे असे मुलं, त्यांना माया पण चांगल्या तऱ्हेने पाहते. मायालाही अशीच मुलं आवडतात. निमित्त असलेल्या आत्मा जितक्या शक्तिशाली असतील तितकेच वायुमंडलही शक्तिशाली बनवतील. वायुमंडल कमजोर झाले तर विघ्न येतील. शक्तिशाली वायुमंडल मुले स्वतःही विघ्नविनाशक असतील आणि दुसऱ्यांनाही विघ्नविनाशक बनवण्याच्या निमित्त बनतील. जसा सूर्य अंधकार संपवून प्रकाश पसरवतो. बापदादा म्हणतात, हा ग्रुप मास्टर ज्ञानसूर्य आहे. नेहमी स्मृती ठेवा, मी मास्टर ज्ञानसूर्य आहे. स्वतःही प्रकाश स्वरूप आणि दुसऱ्यांनाही प्रकाशाकडे नेणारा. जेव्हा मधुबनची महिमा होते तेव्हा मधुबन निवासी समोर येतात. बापदादा विदेशी मुलांना म्हणतात, वेळ कमी आहे आणि प्राप्ती जास्त करायची आहे. म्हणून तन, मन आणि धन तीनही प्रकारची सर्व्हिस करावी लागेल. पण जेव्हा निमित्त बनलेली आत्मा पाहीन की यांना वेळ कमी पडतो, तेव्हा तुम्हाला धन कमावण्यापासून फ्री करून देतील. तुम्ही बाबांच्या आज्ञेने धन कमवतात म्हणजे समर्पित आहात. नेहमी स्वतःला हलके ठेवा. निमित्त बनणाऱ्या आत्मा जे म्हणतील त्यातच तुमचे कल्याण समजा. बापदादा म्हणतात, टीचर्ससाठी सेवास्थान आहे विश्व स्टेज. कार्यक्रमाच्या वेळी स्टेजवर असताना जेवढं स्वतःकडे लक्ष असते तसेच नेहमी लक्ष ठेवा. टीचर बनणे म्हणजे विश्वाच्या स्टेजवर राहणे. ओम शांती.